महापालिका क्षेत्रात 65 नो हॉकर्स झोन तयार करणार आहे असं सत्यम गांधींनी सांगितलेलं आहे। प्रस्तावित हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन यादी फेरीवाला समितीपुढे मांडण्यात आलेली आहे। स्थळ पाहणीनंतर अंतिम झोन तयार करण्यात येणार आहेत। 3 जुलैला झोन अंतिम होणार आहेत असं सत्यम गांधी यांनी सांगितलेलं आहे। आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन हे फेरीवाला समितीपुढे सादर केले आहेत। प्रशासन व फेरीवाला समिती सदस्य यांच्या संयुक्त पाहणीनंतर दिनांक 3 जुलै रोजी हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात येतील। नो हॉकर्स झोनमध्ये फेरीवाल्यांना मज्जाव राहील, म्हणजे त्यांना तिथं गाड्या लावता येणार नाहीत आणि त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे। महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन यांची यादी 4ही प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडून सोमवारी फेरीवाला समिती बैठकीत सादर झाली। प्रस्तावित नो हॉकर्स झोन 65 आहेत, म्हणजे 65 प्रस्तावित नो हॉकर्स झोन तयार करण्यात येणार आहेत। महापालिका प्रशासन व फेरीवाला समितीतील फेरीवाला प्रतिनिधीकडून झोनची पाहणी होणार आहे। त्यानंतर हॉकर्स व नो हॉकर्स झोन निश्चित होणार आहेत। दरम्यान महापालिका क्षेत्रातील रहदारीचे रस्ते, फुटपाथ मोकळे केले जाणार आहेत। फेरीवाल्यांचे योग्य जागी टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात येणार आहे। महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी फेरीवाला समितीची बैठक झाली। अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, अनीस मुल्ला तसेच नगर रचनाकार निर्मला देवकाते, फेरीवाला समिती सदस्य सुरेश टेंगले, रेखा पाटील, सादिक बागवान, निखिल सावंत, लता दुधाळ, अमित मुतुगडे, बेबी मुल्ला, मालादार मीर, तौफिक मुजीर जांभळीकर उपस्थित होते। 3839 फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। फेरीवाल्यांची खुल्या जागेत किंवा प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात येत आहे। सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, अनीस मुल्ला यांनी हॉकर्स, नो हॉकर्स झोनबाबत माहिती दिली। महापालिका क्षेत्रात 3839 फेरीवाले आहेत। रहदारीच्या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची योग्य ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे। त्यामुळे रहदारीचे रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीची कोंडी होणार नाही। या झोनची माहिती समितीपुढे न ठेवताच ते निश्चित काय केले असा प्रश्न समिती सदस्य सुरेश टेंगले व काही सदस्यांनी केला। दरम्यान पुनर्वसन करण्यात येणाऱ्या ठिकाणाबाबतही समिती सदस्य पाहणी करून प्रशासनाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून अंतिम निर्णय होईल। फेरीवाला समितीची पुढील बैठक 3 जुलै रोजी होणार आहे। आपटा पोलीस चौकी ते माधवनगर ब्रिज, अमराई ते लवली सर्कल ब्रिज, मार्केट यार्ड ते रेल्वे ब्रिज, त्रिमूर्ती कॉलनी, धामणी रोड चौक, विश्रामबाग गणपती मंदिर चौक, महावीर विद्यान परिसर, महापालिका मंगलधाम इमारत ते सिव्हिल हॉस्पिटल रोड, कर्मवीर चौक ते काँग्रेस भवनपर्यंत, कर्मवीर चौक ते विश्रामबाग चौकपर्यंत, तीनही रस्ते, राम मंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल, तिथून 100 फुटी रोडपर्यंत, परत चांदणी चौक ते 100 फुटी रोड आणि 100 फुटी रोड ते शामराव नगर आणि कोल्हापूर रोड 100 फुटी ते घाडगे पाटील शोरूमचा जो रोड आहे तो, आणि 100 फुटी घाडगे पाटील शोरूम ते दिगंबर मेडिकल, तसेच त्रिमूर्ती चौक, विश्रामबाग गणपती मंदिर चौक
वालचंद कॉलेज 100 फुटी दुतर्फा, स्फूर्ती चौक विश्रामबाग 80 फुटी रस्ता, कोल्हापूर रोड ते वालचंद कॉलेजपर्यंत संपूर्ण 100 फुटी रस्ता, झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक ते कर्मवीर चौक रस्ता, राम मंदिर चौक, कर्मवीर चौक, विश्रामबाग चौक, आलदार चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, महापालिका ऑफिस पासून टिळक चौक, बसस्थानक रोड ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो परिसर, बसस्थानक ते तरुण भारत स्टेडियम कचरा उठाव शेड जो आहे तिथंपर्यंत, शास्त्री चौक ते झुलेलाल चौक, बसस्थानकासमोरील बाजू राजवाडा चौक ते आझाद चौक ते अमराई, महापालिका प्रसूतिगृह ते तानाजी चौक, रिसाला रोडपासून हिराबाग कॉर्नर ते बदाम चौक, तिथून स्टेशन चौक रस्ता, काँग्रेस भवन ते राम मंदिर चौकापर्यंत, काँग्रेस भवन चौकापासून राजवाडा चौक, स्टेशन चौक परिसर, शिवशंभो चौक, कर्नाल रोड, शास्त्री चौक पूर्ण परिसर आणि झुलेलाल चौक परिसर. कुपवाड, आता कुपवाडचं बघा, भारत सूतगिरणी चौक ते लक्ष्मी मंदिर चौक, कुपवाड जकात नाका ते भारत सूतगिरणी, वारणाली विद्यानगर विजयनगर ते रेल्वे पूल, लक्ष्मी मंदिर चौक ते चिन्मय पार्क, लक्ष्मी मंदिर चौक ते कुपवाड फाटा, मंगळवार बाजार, मिरजचा गांधी पुतळा ते बॉम्बे बेकरीपर्यंतचा रस्ता, बॉम्बे बेकरी ते लक्ष्मी मार्केटपर्यंतचा रस्ता, फायर स्टेशन ते बालगंधर्व नाट्यगृहापर्यंतचा रस्ता, शाहू महाराज चौक ते श्रीकांत चौकापर्यंतचा रस्ता, किसान चौक ते शास्त्री चौकापर्यंतचा रस्ता, बसस्थानक चौक ते किसान चौक व्हाया मीरासाहेब दर्ग्यापर्यंतचा रस्ता, गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बसवेश्वर चौकापर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते झारी मस्जिदपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर, गणेश मंदिर ते बॉम्बे बेकरीपर्यंतचा रस्ता, बॉम्बे बेकरी ते आळतेकर हॉल ते दिंडी वेसपर्यंतचा रस्ता, अण्णाभाऊ साठे चौक ते पंचशील चौक ते वखारबाग ते नागोबा मंदिर ते गाडवे चौकापर्यंतचा रस्ता, लक्ष्मी मार्केट ते प्रांत ऑफिस ते पंचशील चौकामार्गे शास्त्री चौकापर्यंतचा रस्ता, सिव्हिल हॉस्पिटल ते मिशन चौक, शाहू महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन ते वंटमोरे कॉर्नरपर्यंतचा रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन ते सावंत सिरॅमिकपर्यंतचा रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते मिरज रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता, मिरज रेल्वे स्टेशन ते एस टी स्टँड चौक मिरजपर्यंतचा रस्ता, बालगंधर्व नाट्यगृह ते आळतेकर हॉलपर्यंतचा रस्ता, एस टी स्टँड चौक ते अण्णाभाऊ साठे पुतळा, एस टी स्टँड ते रेल्वे स्टेशन चौक, कर्मवीर पाटील चौक ते ऑक्सिजन पार्कपर्यंत. तर हे प्रस्तावित नो हॉकर्स झोन आहेत टोटल.